नमस्कार शेतकरी मित्रांनो, शेतकरी बळीराजा या यूट्यूब चॅनलमध्ये सर्व शेतकऱ्यांचं सहर्ष स्वागत आहे. आता आपण सध्या द्राक्ष शेतीला भेट द्यायला आलो आहे. द्राक्ष शेतीमधले तज्ज्ञ नितीन बापू कापसे त्यांनी सक्सेसफुल द्राक्ष बागा आणि स्वतःची घरची बाग सक्सेसफुल करून अनेक शेतकऱ्यांना त्यांनी मार्गदर्शन केलं आहे महाराष्ट्रात आणि त्यांचं नाव आहे. तर आपण ह्या बागाची द्राक्ष बागाच्या संदर्भात त्यांना काय प्रश्न विचारणार आहे. नमस्कार बापू. नमस्कार. या भागातल्या शेतकऱ्यांना तुम्हाला काय पहिल्यांदा आव्हान काय करायचं आहे? यावर्षी तसं जर बघितलं तर द्राक्ष शेतीमध्ये ज्या उजनीचा जे बॅकवॉटर आहे तसं बघितलं तर सोलापूर आहे, उस्मानाबाद आहे, बीड आहे, ह्या एरियामध्ये आपल्या पाऊसच नाही आणि कसलाही पाऊस नाही. याच्यामध्ये आपल्याला सगळ्यात महत्त्वाचं काय करावं लागलं आता तर यावर्षी जर उजनी भरलं तर उजनीच्या बॅकवॉटरला पाणी आहे, पण ज्या भागामध्ये उजनीचं पाणी जातं त्या भागामध्ये तसं बघितलं तर द्राक्षाचं क्षेत्र कमी आहे किंवा फळशेती कमी आहे. फळशेती ही दुष्काळी पट्ट्यामध्ये होते, कारण दुष्काळी पट्ट्यामध्ये त्या लोकांचे उदरनिर्वाहाला क्षेत्र कमी असून त्या क्षेत्रामधलं उत्पादन काढून त्यांना त्यांचा उदरनिर्वाह करावायचा राहतो. परंतु त्या पट्ट्यामध्ये पाऊस कमी पडल्यामुळं आता आपल्याला काय निर्णय घ्यावा लागेल. 15 सप्टेंबर च्या पुढं आपल्याला निश्चित इथ्रेलकडे जावं लागेल. आणि यावर्षी जर इथ्रेल आपण लवकर नाही घेतलं, पुढं जर पाण्याची परिस्थिती अशीच राहिली, आता समजा माड्याचा जर पूर्व भाग बघितला तर तिकडची काय गावं आहे ती वैरा किंवा असे जो एरिया आहे, नानाज एरिया आहे, ह्या एरियामध्ये जी द्राक्ष शेती आहे सगळी ही द्राक्ष शेती पाण्यामुळं प्रचंड अडचणीत येऊ शकते. त्यांनी सप्टेंबर एंडला छाटण्याचा निर्णय घ्यावा लागेल. आणि दुसरी गोष्ट मेन काय तर यावर्षी जो सूर्यप्रकाश मिळाला आहे किंवा पाऊसकाळ कमी झाला की सूर्यप्रकाश हा झाडाला चांगला मिळतो आणि झाड छाटण्यासाठी योग्य होतं, कारण स्टोरेज असेल त्याचे जी काडीची परिपक्वता आहे ती पक्वता झाल्यामुळं तुम्हाला 25 सप्टेंबरच्या आसपास छाटण्याचा काय अंशी तरी निर्णय घ्यावा लागेल. कारण पुढं जाऊन जर पाऊस नाही पडला ह्या 1.5 महिन्याभरामध्ये तर आपल्याला लवकर बागा मार्च एप्रिल म्हणजे जानेवारी फेब्रुवारीमध्येच हार्वेस्टिंग त्याचं यावं. त्याच्यासाठी पाण्यासाठी म्हणून तरी आपल्याला यावर्षी लवकर बागा छाटण्याचं गरजेचं राहील. परंतु यावर्षीची घडनिर्मिती जर बघितली तर प्रचंड चांगल्या प्रकारे काडी तयार झाली आणि तुम्ही छाटणीचा निर्णय जेवढा जर पाऊस नाही पडला 20 सप्टेंबरपर्यंत आपण याच्यावरती बोलणं तसं योग्य राहणार नाही, पण तयारीनं राहावा. 25 सप्टेंबरच्या आसपास आपल्याला यावर्षी छाटणीमध्ये जावं लागेल. आपण त्याच्यानंतर जर वर्षी आपण 20 ऑक्टोबरच्या पुढं छाटण्याचा निर्णय जास्त मोठ्या प्रमाणात घेतो, त्यावर्षी आपण सप्टेंबर एंडला लवकर छाटण्या करून लवकर हार्वेस्टिंग येईल आणि पाण्यापासून आपल्याला कसं तरी आपलं माल काढणं हे महत्त्वाचं राहील. तसंच ज्या पट्ट्यामध्ये पाऊस काळ म्हणजे पाणी उजनीचं बॅकवॉटर आहे किंवा कुठल्याही धरणाचं आहे, बाकीच्या इतर धरणातून जिथं सोर्स आहेत त्यांनी ऑक्टोबरच्या 20च्या पुढं बागा छाटल्या तर कुठल्याही प्रकारची अडचण नाही. कारण वरच्या कोकण पट्ट्यामध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये पाऊस झाला आहे. सरासरी कोकणाची यावर्षी पावसानं वळणले आणि एकीकडं बघितलं तर कसल्याही परिस्थितीत कुठंही पेरणी नाही आणि जी झालं आहे ती जागेलाच थांबलं आहे. परंतु फळशेतीला असं चालत नाही. फळशेतीला विचारपूर्वक निर्णय घेणं गरजेचं आहे आणि द्राक्ष हार्वेस्टिंगचा विचार हा पाण्यावर ठरवावा लागेल आणि लवकरात लवकर तयारीत राहूया आणि पुढच्या 1.5 महिन्याभरानंतर आपण याच्यावर चर्चा करू. धन्यवाद. आजची 20 ऑगस्ट या दिवशी आपण हा विषय घेतला आहे. तर 20 ऑगस्टला पर्जन्यमान आतापर्यंत खूप कमी आहे महाराष्ट्रामध्ये आणि द्राक्ष शेती प्रामुख्याने इकडं तासगाव साईड, परत नाशिक साईड आणि आपला तुम्ही आता ह्या माढा तालुक्यात आणली द्राक्ष. तर आता ही द्राक्ष शेती माढा तालुक्यात तुमच्या माध्यमातून किती शेतकऱ्यांपर्यंत पोहोचलाय तुम्ही? तर तसं बघितलं तर मी यावर्षी 10 लाखाच्या आसपास झाडाची नवीन म्हणजे मी लागवड केली म्हणणं उचित राहणार नाही, परंतु मी प्रोत्साहित करून मुलांना कुठंतरी एक रोजगार निर्मिती होती किंवा स्टँडर्ड एक पोरांना एक त्याच्यामध्ये फळशेतीमध्ये थोडंसं आकर्षण राहतं. एक प्रवृत्त एक 10 लाख झाडाच्या आसपास मी यावर्षीचं काम केलं आहे. तसंच आता भविष्य काळामध्ये केळी क्षेत्रामध्ये पण काम करायचं चालू आहे आमचं सगळ्याचं मिळून. तर भविष्यामध्ये आपण सगळ्या फळशेतीला पुढं घेऊन जावं लागेल, कारण जसजसा काळ बदलत चालला आहे तसतसा मुलांच्या गरजा वाढत चालल्या आहेत किंवा अर्थकरण कुटुंबाचं आता थोडंसं वाढल्याशिवाय मार्ग राहणार नाही, मार्ग त्याच्याशिवाय निघणार नाही. त्याच्यामुळं फळशेती हाच एक माध्यम आहे की भविष्य काळामध्ये आपल्याला फळशेतीच या सगळ्या गोष्टी सांभाळू शकते. कारण मुलांचे शिक्षण आहे, ती गाड्या वापरणं आहे, मोबाईल आहे, त्याच्याशिवाय जगणंच मुश्किल झालं आहे. कारण मुलांचा अभ्यास जरी घ्यायचा म्हणलं तरी बी ती मोबाईलचा रिचार्ज करणं बंधनकारक झालं आहे. म्हणजे गरिबासारखं जगणं सोपं राहिलं नाही. त्याच्यामुळं आपल्यालाच कुठंतरी आता फळशेतीमध्ये सगळ्या फळशेतीमध्ये वेगवेगळ्या डाळिंब असेल, पेरू असेल, केळी असेल किंवा अनेक
फळशेती आपल्या आपल्या भागाप्रमाणे जी शक्य आहे ती घेऊन त्याच्यातूनच उदरनिर्वाह करणं गरजेचं राहील. बेरोजगारीचं प्रमाण वाढलंय आणि त्याला अनुसरून एक शेवटचा प्रश्न विचारतो. तुम्ही सांगितलं 100% द्राक्ष शेती सक्सेसफुल होणार. कुठल्याही पिकात शेतीतले असा आहे, शेती व्यवसाय असा आहे की त्याला 100% खात्री देता येत नाही, परंतु ही खात्री 100% तुम्हाला इतका कॉन्फिडन्स कसा आहे याबद्दल? त्याचं कारण काय बरं का, आम्ही परवा आपले सह्याद्रीचे जे चेअरमन आहेत विलासअण्णा शिंदे त्यांच्यासोबत पण आम्ही बसल्यानंतर त्यांनी एक विषय सांगितला की सोलापूर जिल्हा हा फळशेतीसाठीच तयार झालेला आहे. कारण तिथलं जर पाऊसकाळ सरासरी बघितला तर 550 ते 600 मिलीमीटर पाऊस पडतो आणि नाशिक जिल्ह्यामध्ये 2000 मिलीमीटर 1800 मिलीमीटर त्यांची सरासरी येते. तर सोलापूर जिल्ह्यामध्ये द्राक्ष शेतीसाठीच अनुकूल वातावरण आहे. डाळिंब असेल, द्राक्ष असेल, त्याच्यामुळे इथल्या द्राक्षेला तिथला नाशिकमधला जर एक बघितला आलेख तर आपल्याकडे कधीतरी 5-25 वर्षातनं एकदा पाऊस पडतो 1500 प्लस. त्यामुळं आपले द्राक्षेला सगळ्यात महत्त्वाचं काय लागतं तर कोरडं वातावरण लागतं. द्राक्षेला पाऊस नसला तरी चालतो परंतु पाणी लागतं. तसं नाशिक जिल्ह्याचं वेगळं आहे किंवा इतर तासगावपासून पलीकडे गेलो तर तो भाग पण पाऊस काळामध्ये येतो. आपला भाग हा फळशेतीसाठीच नैसर्गिकरित्या बनला आहे. त्याच्यामुळं भविष्य काळामध्ये याच्यामध्ये फेल जाण्याचं कारण 100% संशोधन असणारं पीक आहे. याच्यामध्ये आता राहिला एकच विषय की आम्ही बेदाणा शेती असेल, द्राक्ष शेती असेल याच्यामध्ये बऱ्यापैकी पुढे गेलो आहे. आता आमचं एकच उद्दिष्ट आहे भविष्य काळामध्ये की युरोपियन मार्केट. कारण आता गरजा जशा वाढतेल्या तसं आपलं उत्पादन वाढणं गरजेचं आहे आणि उत्पादन वाढत असताना ते कुठंतरी चांगल्या देशामध्ये, सदन देशामध्ये आपला माल गेला तरच आपल्याला त्या डॉलर स्वरूपामध्ये पैसे येऊन आपल्याला थोडंसं आर्थिक मदत होईल. भविष्य काळामध्ये आपण युरोपियन मार्केटकडे जाणं गरजेचं राहील. कारण एकाच प्लॅटफॉर्मवर जर आपण थांबलो, आता बेदाण्यामध्ये तसं बघितलं तर सोलापूर जिल्ह्यातला बेदाणा पण देशभरामध्ये सगळ्यात उत्तम आहे. सगळ्यात जास्त बेदाणा आता सोलापूर जिल्ह्यातला भविष्य काळामध्ये तयार होईल. परंतु आता जो बेदाणा तयार झाला आहे तो बेदाणा अतिशय उत्तम आहे, परंतु याला जोडीला म्हणून आपण आता युरोपियन मार्केटवर लक्ष केंद्रित येईल त्या ऑक्टोबरपासून करण्याचं ठरवलं. केळी क्षेत्रामध्ये ज्यांचं नाव आहे अरुण काका गाडी पाटील, तर तुम्ही आता सध्या नितीन बापूंच्या द्राक्ष बागेला भेट द्यायला आलाय आणि केळीमध्ये तुम्ही एक्सपर्ट आहात. केळी पहिल्यांदा माढा तालुक्यात चांदोद परिसरामध्ये आपल्या तुम्ही आणली आणि तो परिसर सध्या केळी क्षेत्रात चांगलं उत्पादन घेतोय. तर केळीवर आता सध्या अवलंबून न राहता द्राक्ष शेती याबद्दल तुम्हाला काय म्हणायचं आहे? मी तसं 2015 पासून केळी लागवड करतोय, पण आता केळीचं रेट पाहिलं, केळीचे मार्केटिंगचा विषय पुढं सगळ्याच्याच पुढं आहे सध्या. तो आता वर्षभर झालं केळीचं मार्केट सध्या पडलेलं आहे. मला आता बापूच्या माध्यमातून मी 6 महिने झालं बापूंच्या संपर्कात आलो आहे. मी परवा विलासअण्णाच्या बरोबर पण बापूबरोबर गेल्यावर तिथे चर्चा केली. तर तिथे गेल्यावर पण आरा-36 हा वाण त्यांनी आम्हाला सांगितल्यानंतर तिथं असं डोक्यात आलं की बाबा हे सुद्धा वाण आपण द्राक्षेचा आपल्याकडे लावला तर अतिशय चांगलं होईल. मी ह्याच्याच माध्यमातून असंच फिरत असताना मला मधल्या काळामध्ये गुजरात रेडचं पेरूचं सुद्धा मी बघून आलो आहे. तर मी माझ्या बदल करायचा झाला तर ह्या दोन्ही वाणाचा मी नक्की आरा-36 किंवा गुजरात रेड पेरू नक्की लावीन असं मला वाटते. या ठिकाणी दुसरे काय शेतकरी आलेले आहेत. नमस्कार. नमस्ते. बापूंच्या बागेवर तुम्ही सध्या आहे आता, तर ही बाग बघून तुम्हाला काय शेतकऱ्यांना संदेश काय द्यायचा आहे? मी सर्व शेतकरी बंधूंना असं आवाहन करेन की जर आपण एक 5 वर्ष पाठीमागे गेलो तर नितीन बापू कापसे साहेबांनी द्राक्ष क्षेत्रामध्ये फार मोठं योगदान आणि आताच त्यांनी आपल्या मुलाखतीमध्ये माहिती दिली की यंदाची त्यांची 10 लाख रोपांची लागवड ही निश्चितच आपल्या सोलापूर जिल्ह्यासाठी प्रेरणादायी असेल. आणि आम्ही एक मागल्या 15-20 दिवसामध्ये नाशिकला जाऊन भेट दिली. सह्याद्री फार्मर प्रोड्युसर कंपनीचे चेअरमन माननीय विलासअण्णा शिंदे द्राक्षे माहिती घेत असताना त्यांनीसुद्धा द्राक्ष बागेविषयी अतिशय महत्त्वाची माहिती दिली. आणि सोलापूर जिल्ह्याचा जर क्लायमेट म्हणजे हवामानचा जर अंदाज पाहिला तर त्यांनी स्पष्ट अशा भाषेत सांगितलं की सोलापूरचं हवामान हे फळबाग लागवडीसाठी अतिशय उत्कृष्ट पद्धतीचं हवामान आहे आणि तेथील सर्व शेतकऱ्यांनी ही फळबाग लागवडीमध्ये उतरणं गरजेचं आहे. आणि मी सुद्धा बापूंच्या नेतृत्वामध्ये येत्या जानेवारीपासून 5 एकर द्राक्षबाग लागवड करण्याचा निर्धार करतो आहे. आणि सर्व शेतकऱ्यांना बी मी सांगू इच्छितो की द्राक्ष शेतीमध्ये सगळ्याच गोष्टी चांगल्या आहेत, क्लायमेट चांगलं आहे,
पाण्याचं आपलं आवर्षणग्रस्त सोलापूर जिल्ह्यामध्ये परिस्थिती असते आणि अशा ठिकाणी द्राक्ष बाग लागवड ही अतिशय उपयुक्त लागवड आहे असं मी सांगू इच्छितो. हां, तर या ठिकाणी शिरपूरचे ज्येष्ठ केळी तज्ज्ञ अरुणबापू पवार उपस्थित आहेत. नितीन बापूंची बाग बघायला आला द्राक्षाची. तर तुम्हाला एक प्रश्न असा विचारतो, केळीत आपलं आयुष्य गेलं आहे, केळीच्या बुडापासून शेंड्यापर्यंत सगळी माहिती आहे. तर ही द्राक्ष आपल्या भागात आणावी का, शेतकऱ्यांनी काय करावं? नमस्कार, मी सगळ्यांना आवाहन करतो की आता नितीन बापू कापसींच्या पण द्राक्ष बागेत आहे आणि नितीन बापूंनी द्राक्षाच्या शेतीत क्रांती केलेली आहे. त्यांचा बेदाणा जगभर प्रसिद्ध झालेला आहे आणि आता आम्ही परवा नाशिकला जाऊन आलो. तर नाशिकला जाऊन आल्यानंतर त्यांच्या डोक्यात 1836 व्हरायटी आणायची आणि द्राक्षात एक्सपोर्टमध्ये जसं बेदाण्याचं नाव झालं आहे भारतात की सोलापूर जिल्ह्यातला बेदाणा हा 1 नंबरचा आहे, तसं 1836ची लागवड करून शेतकऱ्याला बरोबर घेऊन शेतकऱ्याच्या जीवनात एक क्रांती घडवण्यासाठी त्यांचं पुढचं उद्देश आहे. आता त्यांनी मागाशी सांगितले की 10 लाख रोपांचे द्राक्षाची लागवड केले, तसं 1836 वाहनाचे इथं लागवड करून ह्या शेतकऱ्यांचा माल युरोप मार्केटमध्ये नेऊन त्यांचं उज्ज्वल भविष्य करायचं आहे. आता तुम्ही पहिला प्रश्न विचारला होता की द्राक्ष बाग आहे ही 100% गॅरंटी देता येत नाही, पण नितीन बापू कापसे हे त्यांना आम्ही परीस मानतो. परीस लोखंडाला लागला की 100% आणि 100% त्याचं सोनंच होतं. तसं नितीन बापूंचं आहे. एखाद्या विषयाला त्यांनी घातलेला हात म्हणजे ते सोनंच होणार आहे. आता ज्या शेतकऱ्यांनी मुलाखत दिली, जे इथं शेतकरी आलेले आहेत त्यांच्यासुद्धा जीवनात परीस आपल्या आला आहे, त्यामुळे त्यांचं सोनं व्हावं, त्यांच्या शेतीत क्रांती घडावी आणि सगळ्यांना जसं सोनं आवडतं तसं सगळ्यांच्या बागेत सोनं पिकावं. नितीन बापूंच्या मार्गदर्शनाखाली एवढी मी सगळ्यांना विनंती, देवाला परमेश्वराला विनंती करतो. अतिशय छान अशी प्रतिक्रिया दिली. तुम्ही कुठून येता? मी चोबी पिंपरी तालुका माळा. इकडं बापूंच्या बागावर आला, काय अनुभव आला? बापूंच्या बागेवरती अनुभव गेले मी 10 वर्षापासून बापूंसोबतच आहे आणि बापूच्या मार्गदर्शनाखाली मी 6.5 एकर द्राक्षाची लागण केलेली आहे. परंतु एक तरुणांना आवाहन करत असताना अरुणबापू पवार असतील, अरुण काका गाडे असतील किंवा नितीन बापू असतील की ज्या तरुणांना शेतीची आवड निर्माण करून शेतीमध्ये नवनवीन प्रयोग करून फळशेतीच्या माध्यमातून आपली प्रगती करावी असं मी तरुणांना आवाहन करेन. शेतकरी मित्रांनो, द्राक्ष बाग करण्यासाठी आजच्या व्हिडिओमधली माहिती तुम्हाला उपयुक्त ठरेल अशी आशा व्यक्त करतो आणि मी याच ठिकाणी थांबतो. धन्यवाद.